लहानपणी आमच्या अख्ख्या मळ्यामध्ये एकाच शेतामध्ये चिंचेचं झाड होतं. तर तिथे जेव्हा आम्ही चिंचा घ्यायला जायचो, तर ते चिंचेचा जो मालक होता, तो आम्हाला पाहिलं की आमच्या मागे एकदा काठी घेऊन पळाला. आणि मग त्यांना काठी घेऊन येताना पाहिल्यानंतर आम्ही एक शेजारी मकाचं शेत होतं, तिथे जाऊन लपलो. आणि तर त्यांनी पाहिलं आम्हाला मकामध्ये लपलेलं, तर त्यांनी आम्हाला दगड हाणून त्या मकामधनं बाहेर काढलं. तर जेव्हा चिंच पाहते, तेव्हा मला तो इन्सिडन्स आठवतो. असो, चला आज आपण बनवतोय कच्च्या चिंचेची चटणी. तर त्याच्यासाठी आधी शेतात गेले, तिथनं मस्तपैकी फ्रेश चिंच आणल्या आणि त्या एकदम अशी जाळी वगैरे ठेवायची. त्याच्यावरती मग चिंचा, म्हणजे आपली लाल मिरची आहे ती, जर ओलीशी लाल मिरची असेल तर चांगलंच. लसूण पण भाजून घ्यायचं याच्यामध्ये. आणि ही चिंच भाजल्यानंतर असं पाणी सोडते. आणि जर एका साईडने भाजली ना तरी ती अशी उकडून निघत असते, नाही का, सगळ्या साईडने. अशी एकदम काळी करायची गरज नाही. आणि ही चिंच जरा गाभोळी होती, त्याच्यामुळं थोडं हिचा कवर जाड होता, म्हणून कवर काढला. सगळ्या चिंचेचे जे कवर काढून घेतले. नंतर जे आपली लाल मिरची होती ती बारीक केली. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं, चवीनुसार साखर टाकली आणि मग त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं. ते सगळं मिक्स करून घेतलं आणि मग ते जी चिंच होती आपण त्याचे कवर काढलेले त्याच्यामध्ये मस्तपैकी असं मिक्स करून घेतलं. असं बनवतानाच एवढं तोंडाला पाणी सुटत होतं की असं वाटत होतं कधी होईल आणि कधी खाईल. तर मस्तपैकी अशी आपली चिंचेची चटणी बनलेली आहे. तर अशाच गावाकडच्या जुन्या पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही खूप जास्त सपोर्ट करत आहात, त्याबद्दल